नमस्कार मंडळी. IPL 2025च्या RCB वर्सेस दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही टीमच्या आज अतिशय इम्पॉर्टंट मॅचचा अनालिसिस आपण करणार आहोत. RCBला बॅटिंग दिली, डीसीने टॉस जिंकून. अक्षर पटेलने टॉस जिंकला आणि RCBला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आणि त्यांची सुरुवात अतिशय झंझावात झाली. सॉल्ट आणि कोहलीने पहिल्या विकेटसाठी 50 रनची भागीदारी केली, तीही केवळ 3 ओव्हरमध्ये. त्यांच्या या झंझावातात मिचेल स्टार्क याला एका ओव्हरमध्ये 30 रन मारले गेले आणि सॉल्टने जबरदस्त सुरुवात केल्यानंतरही RCB नेहमीप्रमाणे कळपटली. त्यांनी त्यांच्या घसरणीला सुरुवात झाली ती कोहली आणि सॉल्टच्या मिसअंडरस्टँडिंगने. सॉल्टने एक चौकार मारण्याचा नादात कव्हरला फटका मारला, पण तो विपराज निगम या प्लेयरने अडवला आणि कोहली आणि सॉल्ट दोघेही मिड पिचवर गप्पा गोष्टी करायला भेटले. त्यांच्या या गोष्टीने KL राहुलला चान्स मिळाला आणि विपराज निकमच्या थ्रूने तो सॉल्ट रनआउट झाला. असे वाटले RCB खूपच चांगल्या परिस्थितीत आहे, पण त्यानंतर त्यांची अवस्था खूपच बिकट होणार होती. आता नंतर आलेला देवदत्त पडिक्कल हा जणू दिल्ली कॅपिटलसाठीच खेळत होता. त्याने अतिशय टुकार कामगिरी केली. त्यांनी बरेचसे 8 बॉलमध्ये 1 रन करून आपली विकेट गमावली. मुकेशच्या 6व्या ओव्हरमध्ये, म्हणजे इनिंगच्या 6व्या ओव्हरमध्ये मुकेशची पहिलीच ओव्हर होती, त्याने केवळ 1 धाव घेतली आणि पहिल्या 6 ओव्हरमध्ये एका धावाची ओव्हर आली किंवा मेडन ओव्हर आली तर खूपच सामन्यात कलाटणी मिळते आणि तेच झाले. देवदत्त पडिक्कलच्या नंतर आलेला रजत पाटीदार पण खूपच अडखळत खेळ होता आणि कोहलीवर सगळे प्रेशर आल्यामुळे कोहलीने विपराज निकमला एक कव्हरवरून मारायचा फटका हवेत उडवला आणि मिचेल स्टार्कने अतिशय उत्कृष्टपणे त्याचा कॅच झेलला. हा झेल पकडताच नंतर आलेल्या लिव्हिंगस्टनने आपल्या नेहमीच्या करामती सुरुवात करायच्या आधीच त्याचा कॅच मोहित शर्माच्या बॉलिंगला आशुतोष शर्माने पकडला. शर्मा ब्रदर्सनी त्याची खेळी संपवली. नंतर रजत पाटीदारचा एक कॅच उडालेला, तो सुटला, पण रजत पाटीदारला काही त्याचे जास्त रन करता नाही आले. त्याने 23 बॉलमध्ये 25 रन करून आपली खेळी संपवली. या खेळीनंतर जितेश शर्मा तर तो तर टेस्ट मॅच खेळायलाच आला होता. त्याने 11 बॉलमध्ये 3 रन केले आणि तो पण आउट झाला. कुलदीप यादवची बॉलिंग एवढी उत्कृष्ट होती, त्याने सगळ्या फलंदाजांना अगदी मामात बनवलं. रजत पाटीदार आणि जितेश शर्मा या दोघांची विकेट त्यानेच घेतली. कृणाल पांड्याने मग टीम डेव्हिड बरोबर सामना थोडासा लांबवला. त्याने रन बॉल 18 रन केले आणि टीम डेव्हिडने शेवटच्या षटकात जी फटकेबाजी केली त्याच्यामुळे RCB 163 धावावर पोहोचली. 163ला 7 असा धावांचा डोंगर त्यांनी डीसीला दिला होता. असे वाटले की पिचमध्ये खूपच काहीतरी डेमन्स आहेत आणि तेच त्यांनी डीसीची बॅटिंग सुरू झाली तेव्हा दाखवले. डीसीचे फलंदाज सुरुवातीचे खूपच आउट ऑफ फॉर्म आहेत. फॅफला इंजुरी झाली होती पहिल्या इनिंगमध्ये, त्यामुळे तो बॅटिंगला येईल की नाही असे वाटले नव्हते, पण तो आला आणि त्याला पण काही कळायच्या आधीच तो आउट झाला. त्याने मारलेला फटका यश दयालच्या बॉलिंगला उंच गेला आणि रजत पाटीदारने अतिशय आरामात पकडला. त्याच्यानंतर त्यांचा एक टुल्ला आहे, जेक फ्रेझर मॅगर, JFM म्हणतो त्याला मी, खूपच नाव किचकट आहे त्यापेक्षा, आणि तो तसं पण जास्त काही खेळत नाही. 6 बॉलमध्ये 7 रन करून आउट झाला. त्याने पण काही जास्त काही स्कोरबोर्डला काही धक्का दिला नाही. आणि त्याच्यानंतर आल्या अभिषेक पोरेलने राहुलवरचं टेन्शन काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो पण 7 बॉल 7 रन करून आउट झाला. KL राहुल याला एक जीवनदान मिळालं. रजत पाटीदारने त्याचा कॅच सोडला. तो थोडा अडखळतच खेळत होता, पण नंतर त्याने एका 11व्या ओव्हरला, आय थिंक 11व्या ओव्हरपर्यंत RCB अतिशय टॉपवर होती. डीसीने फक्त 39 रनचाच पॉवर प्ले केला होता, 3 विकेट पण गमावल्या होत्या.
त्याच्यानंतर जेव्हा अक्षर पटेलने थोडासा रन करायचा प्रयत्न केला, पण तो पण कव्हरच्या वरून मारायच्या ऐवजी मिड ऑफला और लॉंग ऑफला कॅच देऊन आउट झाला. त्या पटेल तसा अशा क्रिटिकल पोझिशनला आउट होत नाही, पण त्याने 11 बॉल 15 करून काहीतरी स्कोर वाढवला होता. पण 11 ओव्हर संपेपर्यंत राहुल अतिशय जुना राहुल म्हणजे वर्ल्ड कपच्या 2023च्या वर्ल्ड कपच्या इनिंग सारखाच खेळत होता. बॉल टू बॉलच रन केले होते. 25 बॉल 23, 23 बॉल 25 असा स्कोर होता त्याचा. त्याच्याबरोबर आलेल्या स्टब्सने चांगला बऱ्यापैकी स्कोर बॉल हलता ठेवला होता. त्याच्यामुळे त्यांना 10च्या रन रेट पर्यंत तरी रन पाहिजे होते. 9 ओव्हरच राहिल्या होत्या आणि नेमका तेव्हाच पाऊस पण सुरू झाला होता आणि राहुलच्या डोक्यात काय आलं काय माहित नाही. त्याला पुनर्जन्म झाल्यासारखे आढळले. पूर्वी तो चांगला खेळायचा, षटकारही मारायचा आणि तो धडाधड मारायला लागला. आय थिंक कृणाल पांड्याच्या एका ओव्हरमध्ये त्याने 17-18 रन केले की 19 रन केले. त्याच्यानंतर लिव्हिंगस्टनला ओव्हर दिली. रजत पाटीदारचा अतिशय चुकीचा निर्णय होता आणि त्या ओव्हरमध्ये त्यांनी 14-15 रन काढले राहुलने. आणि 15वी ओव्हर जेव्हा ती आय थिंक जॉश हेझलवूडला देण्यात आली, त्या ओव्हरमध्ये तर राहुलने कव्हरच केला. त्याने 22 रन काढून मॅचच संपवून टाकली. नंतर बॉल टू बॉलच रन पाहिजे होते आणि पाऊस पण आलेला गेला. त्यामुळे काही जास्त त्रास झाला नाही दिल्ली कॅपिटलला टू क्रॉस द लाईन. पण एकच आहे की आरसीबीने जरा 10-12 रन जास्त केले असते तर के.एल. राहुलची सेंचुरी नक्की झाली असती. तो एवढा अफलातून बॅटिंग करत होता की त्याने 6 सिक्स मारल्या, 7 4 मारल्या आणि 53 बॉलमध्ये 93 असा तो शेवटी नॉट आउट होऊन गेला. त्याने मॅच संपवून हात मिळवतच गेला. अशा या बॅटिंगची राहुलकडून सवय नाही, पण तो असंच खेळत राहिला तर इंडियन क्रिकेट टीमला नक्कीच फायदा होईल. आणि त्याने दाखवलं पण, मी आहे इथे आय विल मेक शुअर द मॅच इज ओव्हर. आणि त्याने करूनही दाखवलं. राहुलचा हा कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. घर में बेटी आने के बाद ऐसा ही प्रॉफिट होता है. सगळ्या मुलींच्या बापांना नक्कीच कळलं असेल हा डायलॉग आणि राहुलने हे खरं करून पण दाखवलं. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? लाईक आणि सबस्क्राईब करताय ना तुम्ही? मी बघतोय तुमच्या कमेंट्स आणि रिप्लाय पण करतोय. होप यू लाईक माय चॅनल अँड सबस्क्राईब टू इट. थँक यू.